आज ना खूप छान दिवस गेला. मात्र इव्हनिंगला इतका कंटाळा आला होता कामं करायचा. कारण छान अशी तयार होऊन बसले होते आणि म्हटलं नको आज काही काम करायला. किचनमध्ये गेले आणि बघून वापस आले आणि मग बाकीचा पसारा आवरायला घेतला. कारण कपडे वगैरे एवढे पडले होते ना, मलाच इतकं कसं तरी होत होतं. म्हणलं आधी ते आवरून घेऊया आणि ते घड्या करत करत विचार केला की स्वयंपाक काय करावं बरं आता. मग वांगे होते, मस्त अशी पटकन वांग्याची होणारी भाजी बनवली. कारण भाजी काय बनवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. ते डिसाईड झालं की स्वयंपाक लगेच होऊन जातो. अद्रक लसूण वगैरे कुटून घेतला आणि साधी सोपी भाजी बनवली. कारण मला इतका कंटाळा आलेला होता ना. मस्त राई जिरे टाकले आणि अद्रक लसूण टाकून घेतली. नंतर लाल तिखट, हळद, मीठ आणि घरगुती काळा मसाला टाकला आणि भाजी इतकी टेस्टी झाली होती ना. मला खूप दिवसांनी हैदराबादमध्ये हे वांगे भेटले. मला इतके वांगे प्रचंड आवडतात, मात्र इथे काही वांगे भेटतच नाहीत हे वाले. मग छान भाजी केली, तोपर्यंत चपात्या पण करून घेतल्या भाजी शिजेपर्यंत. पटापट कामं आवरायला घेतली आणि चपात्या झाल्यानंतर थोडासा वेळ होता, भाजी झाली नव्हती. म्हटलं चला डायनिंगवरचा पसारा आवरून घेऊया. कारण रोज आवरलं तरी रोज डायनिंगवर पसारा होतच असतो. आणि थोडेसे डबे वगैरे व्यवस्थित ठेवून दिले आणि मग नंतर जेवण केलं. जेवण केल्यानंतर लगेच चेंज वगैरे केलं आणि लागलोत आपल्या घरगुती कामाला. सगळं किचन असं चकाचक केल्याशिवाय झोप येत नाही. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.